हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 20 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे कान्हा आणि सखीचा रोमांच झाला, त्यांचं लुटूपुटूचं भांडण झालं, पण दुसरीकडे सरकारने सखीचा जीव घ्यायचं ठरवलंय. सखीचा ॲक्सिडेंट केला, पण सखी वाचली, पण तिला जिवंत सोडायचं नाही. जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत प्रॉपर्टीवर मजा मारता येणार नाही, म्हणून तिला लवकरात लवकर संपवायचं असं सरकारने ठरवलंय. आणि चक्क सखीला दुधातून विष द्यायचं तिने नक्की केलंय. आणि सखीला थंडगार दूध द्यायचं सांगून तिने या दुधात विष मिसळलंय. पण वेदूने ही गोष्ट कान्हाला सांगितली आणि कान्हा हा सरकारच्या घराकडे जायला निघालाय. पण त्याला जायला उशीर झाला तर त्याने गौतमला सुद्धा सांगितलंय की तुम्ही तोपर्यंत सरकार आणि सखीची भेट होऊ देऊ नका. सखीपर्यंत ते दूध पोहोचायला नको. मग गौतम आपलं काम करू शकेल का? तो सखीला वाचू शकेल का? नक्की काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखीच्या गाडीचा आणि कान्हाच्या बुलेटचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि कान्हा मला खूप लागलंय, रक्त येतंय अशी नाटकं करत असतो. सखी घाबरलेली असते. कान्हा तुला किती लागलंय, किती लागलंय? आणि तेवढ्यात कान्हा हसू लागतो. सखीला धक्काच बसतो. ती कान्हाकडे आश्चर्याने पाहते की कान्हाला एवढं लागलंय, रक्त येतंय, हा का हसतोय? तर कान्हा म्हणतो, सखी मॅडम, हे रक्त नाही आहे, तर हे माझ्या आईचं औषध आहे. मी आता गाडीवरून खाली पडलो ना, तर ती औषधाची बाटली फुटली आणि ते रक्त माझ्या हातावर सांडलंय. ते लाल रंगाचंच आहे औषध, म्हणून तुम्हाला वाटतंय की ते रक्त आहे. सखी ही त्याच्याकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते, कान्हा, पण तू तर म्हणाला होतास की तुझे आईवडील एका ॲक्सिडेंटमध्ये देवाघरी गेले आहेत. मग कोणत्या आईसाठी तू ही औषधं नेतोय? कान्हाला मोठा धक्काच बसतो. आता काय सांगावं हे त्याला कळत नाही. कान्हाला सगळं आठवतं की आपण सखी मॅडमला सांगितलं होतं की माझ्या वाढदिवशी माझ्या आईवडिलांचा अपघात झाला आणि ते देवाघरी गेले होते. कान्हा सखीला खोटं सांगतो, तुम्ही नीट ऐकलं नाही. मी माझी आई असं नाही म्हणालो, मी फक्त आई असं म्हणालो. सखी विचारते, फक्त आई म्हणजे? आई ती आईच असते ना, आईला आईच म्हणायचं असतं. तर कान्हा म्हणतो, म्हणजे मी माझ्या आईसाठी औषध नाही घेऊन चाललोय. तर सखी विचारते, म्हणजे जसं तू मला फसवलं की तू कान्हा महाडिक आहेस पण तू कबीर किर्लोस्कर होतास, तरीसुद्धा तू मला फसवलं, तसं एखाद्या बिचाऱ्या बाईला सुद्धा फसवलंय का? तिला आई आई म्हणतोय आणि ती तुझी आई नाही आहे. तर कान्हा म्हणतो, नाही सखी मॅडम, तसं नाही आहे. आमच्या शेजारच्या काकू आहेत ना, त्यांच्यासाठी मी औषधं घेऊन चाललोय. आणि सखीला हे पटतंसुद्धा. आता एवढा अब्जोपती बिझनेसमॅन शेजारच्या काकूंसाठी औषधं घेऊन चाललाय, हे कोणाला पटेल? सखी म्हणते, म्हणजे तू मला फसवलंय आणि तुला काहीच लागलेलं नाही आहे. सखी त्याच्या हाताला पायाला सगळीकडे पाहते आणि चिडून म्हणते, याचा अर्थ फक्त समोर मी आहे म्हणून तू ही लागण्याची, रक्त येण्याची नाटकं करत होता, हो की नाही? तर कान्हा म्हणतो, हो, मी नाटक करत होतो, पण मला लागलंय त्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला ना हे मला चांगलंच दिसलं. तुम्ही किती घाबरला होता, तुमच्या जीवाची किती घालमेल होत होती हे मला दिसलं. सखी चिडून म्हणते, हा तुझा गैरसमज आहे, असं काहीच नाही आहे. तुझ्या जागी दुसरं कुणी असतं ना तरी मी माणुसकीच्या नात्याने हेच केलं असतं. असं म्हणून सखी ही रागारागाने गाडीकडे जाऊ लागते. तर कान्हा हा जाणून बुजून एक औषधाची बाटली फुटलेली असते त्याच्या काचेने स्वतःच्या हाताला जखम करून घेतो आणि रक्त येऊ लागतं. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, मला काहीच लागलं नाही ना, असं नाही आहे, पहा हातातून रक्त वाहतंय. हे पाहून सखी खूप घाबरते. कान्हाजवळ धावत पळत येते आणि म्हणते, अरे देवा, किती रक्त वाहतंय, हे आधी का दिसलं नाही? सखी आजूबाजूला पाहते, तेवढ्यात तिला कान्हाच्या बॅगमध्ये फर्स्ट एड बॉक्स दिसतो. ती हा बॉक्स उघडते आणि कान्हाच्या हाताला औषध लावते. कान्हाला त्रास होतो. सखीसुद्धा खूप घाबरते, सॉरी सॉरी असं त्याला म्हणते आणि मग ती कान्हाच्या हाताला मलमपट्टी करते. कान्हा तिच्याकडे प्रेमाने पाहतच राहतो. बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव मालिकेचं सुंदर शीर्षक गीत सुरू असतं. हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात आणि मग कान्हा सखीला विचारतो, आता कळलं ना तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, तुमची कशी घालमेल होत होती? तर सखी म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का? असं काही नाही आहे. तुझ्या जागी दुसरं कुणी असतं ना तरी माणुसकीच्या नात्याने मी हे केलंच असतं. आणि मग तेवढ्यात सखीला एक शंका येते. सखी विचारते, कान्हा, माझ्या गाडीचे ब्रेक फेल होणं, नंतर मी या रस्त्यावर येणं, तू माझ्या समोर येणं,
तुझ्या आणि माझ्या गाडीची धडक होणं, त्यात तुला काही लागलं पण नाही, आणि थोडंसं लागलं तर तुझ्या बॅगमध्ये सगळं मलमपट्टीचं सामान असणं, याचा अर्थ माझ्या गाडीचे ब्रेक तूच फेल केले होते का? हे ऐकून कान्हा सगळीकडे पाहून हसू लागतो. एक नंबरची मूर्ख मुलगी आहे, हिला काहीही वाटतं. आणि इकडे सरकारच्या बंगल्यावर सरकार आणि नंदा एकाच रूममध्ये असतात. सरकार ॲक्सिडेंट कसा काय चुकला, सखी कशी वाचली याबद्दल विचार करत असते. नंदा मात्र खुश असते. एवढ्या मोठ्या बंगल्यात तिची ऐस सुरू असते. ती गाणं गात असते, लावणी गात असते, आणि तेवढ्यात तिला सरकारचा फेस मास्क सापडतो. ती हा उघडते आणि विचार करते, हे काय आहे? फेस मास्क उघडल्यानंतर तिला दिसतं की हे तर चेहऱ्यावर लावायचं आहे. हे 2 डोळे, ही नाकाची जागा आणि ही तोंडाची जागा, आणि सरकारचं लक्ष नाही आहे हे पाहून नंदा चेहऱ्यावर हा फेस मास्क लावते. खरंच ती खूप विचित्र आणि भयानक दिसत असते. त्याच वेळेस सरकार मागे वळून पाहते आणि या नंदाने चक्क माझा फेस मास्क लावलाय हे पाहून तिला खूप राग येतो. तोपर्यंत नंदा डोळ्यांवर मस्त 2 काकडीचे तुकडे सुद्धा ठेवून देते. सरकार खूप चिडते. तिच्या जवळ येऊन विचारते, व्हॉट नॉनसेन्स, हा माझा फेस मास्क आहे आणि खूप महागाचा आहे. तुझी हिंमत कशी झाली हा फेस मास्क लावण्याची? तर नंदा म्हणते, ए मनस्विनी, काय तुझं काय माझं, अगं आपलं काहीच नाही आहे, सगळं त्या वरच्याचं आहे, उगच कुठे हक्क सांगत बसली, आणि आता लवकरच सगळी प्रॉपर्टी ही माझ्या नावावर होणार आहे, मग कशाला टेन्शन घेते? तू जे माझ्या नावावर करणार आहे ना, त्यातून याचे पैसे वजा करून घे, नको उगच बडबड करू. तर सरकार चिडून म्हणते, अगं तुझं वय आहे का, ह्या वयात कशाला फेस मास्क लावते? तर नंदा चिडून म्हणते, ए बये, माझं वय बी काढायचं नाही बरं का, आणि वयाचं काय असतं, एकदा का माणसाकडे पैसा आला ना मग माणसाचं वय पण कमी होतं. आता तूच पहा, तू इतकी टापटीप, इतकी हिरोईनीसारखी दिसते, पण कोण आहे तू? शेवटी एका तमाशात नाचणाऱ्या बाईची पोरगी. पण तुला पाहून कोणाला कळेल का हे? नाही ना, का तू एका तमाशात? सरकार खूप चिडते आणि नंदाला बोट दाखवून म्हणते, खूप जास्त बोलतेस तू, जास्त बोलायचं नाही. नंदासुद्धा चिडते आणि म्हणते, जास्त बोलायचं नाही? अगं अजून मी काही बोलतच नाही आहे. एकदा का तू सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली मग मी कशी बोलते ना ते तू पाहतच राहा. सरकार चिडून म्हणते, अगं बाई, अर्धी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायला ती सखी तर मेली पाहिजे ना, ती सखी मरतच नाही आहे. एवढा मोठा प्लॅन बनवला, अपघात घडवला, तरी ती सखी जिवंतच आहे. आणि त्याच वेळेस वेदू हे सगळं लपून ऐकत असते. हे ऐकून वेदूला मोठा धक्काच बसतो. तर नंदा म्हणते, अगं एक प्लॅन फ्लॉप झाला मग दुसरा प्लॅन बनव, असं हार नाही मानायची. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे. हे ऐकून सरकारला धक्काच बसतो. सरकार विचारते, काय बोललीस तू? दुसरा प्रयत्न कर म्हणजे तू सुद्धा सेन्सिबल बोलू शकतेस का? नंदा तिच्याकडे पाहतच राहते. सरकार म्हणते, भारी आयडिया दिली ग, आता पहा मी त्या सखीचं काय करते. तेवढ्यात सरकारला आठवतं की सखी म्हणाली होती, मला जेवायचं नाही आहे, रात्री झोपताना मी थंडगार दूध घेईल. आणि सरकार म्हणते, सुचला दुसरा प्लॅन. नंदा विचारते, एवढ्या लवकर? सरकार म्हणते, हो मग, सरकार आहे मी. वेदू हे सगळं ऐकत असते आणि सरकार नंदाला आपला प्लॅन सांगते. आज रात्री सखी थंडगार दूध पिऊन झोपणार आहे आणि मी तिला ते दूध प्यायला देईल. नंदा विचारते, हट, हा काय प्लॅन आहे का? थंडगार दूध पिऊन काय होणार आहे? तर सरकार म्हणते, अगं फक्त थंडगार दूध देणार नाही आहे, तर त्या दुधामध्ये ना मस्त असं औषध टाकणार की सखीला शांत झोप लागेल. शांत नाही, गाढ झोप लागेल. अशी गाढ झोप की त्या झोपेतून सखी परत कधी उठणारच नाही. हे ऐकून नंदाला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर वेदूला जबर धक्का बसतो की सरकार ही चक्क सखीला दुधातून विष देणारे आणि तिचा जीव घेणारे. सरकार म्हणते, आज रात्री मी माझ्या लाडक्या लेकीला असं प्रेमाने दूध देणार की त्यानंतर ती पुन्हा कधी उठणारच नाही आणि या आईचं प्रेम तिला कधी मिळणारच नाही. सरकार खुश असते. नंदा म्हणते, अरे वा, म्हणजे सखी कधी मरणार तिचं तिलाच कळणार नाही. वा मनस्विनी, वा, काय भारी प्लॅन बनवला आहे. सरकार इतरते. तर वेदून हे सगळं ऐकलेलं असतं आणि सखीचा जीव धोक्यात आहे, त्यामुळे वेदू ही चांगलीच घाबरते. आणि इकडे कान्हा सखीला समजावून सांगतो, कसं आहे ना सखी मॅडम, मी तुमच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले नाही आहेत, हा माझा प्लॅन नाही आहे, आणि तुम्हाला इजा होईल असा कोणताही प्लॅन मी बनवू शकत नाही. तुम्हीच थोडा विचार करा, जर मी तुमच्या गाडीचे ब्रेक फेल केले असते
तर गाडी चालवत चालवत तुम्ही याच रस्त्याला येणार, कधी येणार, काय येणार हे मला कसं कळलं असतं? त्यामुळे हे शक्य नाही आहे. मी तुमच्या गाडीचे ब्रेक फेल केले नाही आणि उलट तुम्ही तर मला थँक्यू म्हणायला पाहिजे. कारण जर माझ्या जागी दुसरा एखादा व्यक्ती असती आणि त्या गाडीबरोबर आणि तुमच्या गाडीबरोबर जर अपघात झाला असता आणि त्या व्यक्तीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं, तर तुम्हाला पोलिसांना बोलवायची गरज नसती. पोलिसच स्वतः आले असते आणि तुम्हाला पकडून घेऊन गेले असते आणि मग मी पोलीस स्टेशनमध्ये आलो असतो तुम्हाला डबा द्यायला आणि स्वतःच्या हाताने खाऊ घालायला. हे ऐकून सखी खूप चिडते आणि म्हणते, तुझी फालतूची बडबड बंद कर, माझा तुझ्यावरच संशय. आणि तेवढ्यात गौतम काका रिक्षाने तेथे येतो आणि विचारतो, तुम्ही दोघे बरे तर आहात ना? कान्हा सांगतो, हो आम्ही दोघे बरे आहोत. तुमच्या पुतणीने मला उडवलंय पण मला काही जास्त लागलेलं नाही आहे. सखी खूप चिडते आणि मग गौतम विचारतो, कान्हा हे सगळं सामान कसं पडलं आणि तुला खूप लागले तर नाही ना? तर कान्हा सांगतो, नाही नाही मला काही जास्त लागलेलं नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. सखी ही गौतमला विचारते, पण काका गाडीचे ब्रेक कसे फेल झाले? आणि कान्हा म्हणतो, आता तुमच्या पुतणीला समजावून सांगा, तुमच्या पुतणीचा माझ्यावर संशय आहे. तिला असं वाटतंय की गाडीचे ब्रेक मी फेल केले. गौतम म्हणतो, नाही कबीरने गाडीचे ब्रेक फेल केले नाही, गाडीचे ब्रेक तर. आणि बोलता बोलता गौतम थांबतो. गौतमला सांगायचं असतं गाडीचे ब्रेक तर त्या सरकारने फेल केले, पण गौतम बोलत नाही. गौतम विचार करतो, नाही सखीला सत्य सांगून फायदा नाही आहे, कारण सखी सध्या त्या सरकारच्या प्रभावाखाली आहे. मी तिला कितीही सांगितलं तरी तिचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. आणि मग गौतम सखीला खोटं सांगतो, या गाडीची सर्व्हिस ड्यू होती, सर्व्हिस झाली नव्हती म्हणून कदाचित ब्रेक फेल झाले असतील. सखी विचारते, पण काका आता काय करायचं? तर गौतम तिला समजावून सांगतो, थोड्याच वेळात टोईंगवाले येतील, आपण त्यांना बोलूया, ते गाडी टो करून घेऊन जातील. सखी म्हणते, पण आता आपण घरी कसं जायचं? येथे मला रिक्षासुद्धा दिसत नाही आहे आणि टॅक्सीसुद्धा नाही आहे. तर कान्हा म्हणतो, असं कसं? मी तुम्हाला माझ्या गाडीवर सोडतो ना. सखी चिडून म्हणते, मी तुझ्या बाईकवर बसणार नाही आहे, मला तुला सोडायची काही गरज नाही आहे. मी ना माझी जाऊ शकते, एक शिट्टी वाजवली ना तर रिक्षा थांबते. असं म्हणून सखी जोरात शिट्टी वाजवते, पण रिक्षा तर नाही थांबत, चक्क झाडावरून एक कैरी खाली पडते. कान्हा या कैरीचा कॅच पकडतो आणि म्हणतो, अरे वा सखी मॅडम, रिक्षा तर नाही थांबली, कैरी पडली. तुम्ही ना अजून 23 शिट्ट्या मारा, म्हणजे 2 डझन आंबे कैऱ्या मला घरी घेऊन जाता येतील आणि मस्त कैरीचं लोणचं खाता येईल. सखी खूप चिडते आणि म्हणते, तू गप्प बस रे. आणि सखी पुन्हा एकदा शिट्टी वाजवते, पण यावेळेस ना रिक्षा थांबते ना झाडावरून कैरी खाली पडते. कान्हा म्हणतो, अरे यार, कैरी तर खाली पडलीच नाही, तुमच्या शिट्टीत ती मजाने राहिली आता. सखी म्हणते, माझ्या शिट्टीत आहे ना खूप मजा आहे आणि माझी गाडी अजून येथेच आहे, मी गाडी घेऊन जाणार. तर कान्हा म्हणतो, तुमच्या गाडीचे ब्रेक फेल आहेत, मी वाचलो, दुसरा नाही वाचायचा आणि मग तुम्ही नाही वाचायच्या. सखी म्हणते, मी माझ्या गाडीत मस्त टोईंगवाल्यांबरोबर जाईल, AC चालू करून. कान्हा म्हणतो, ते सुद्धा शक्य नाही आहे. AC चालू करण्यासाठी ना सगळ्यात आधी तर तुमची गाडी सुरू व्हायला पाहिजे आणि गाडीचे तुम्ही असे 12 वाजवलेत की तुमची गाडी सुरू होणार नाही. जा ट्राय करून पहा. सखी खूप चिडते, गाडी जाऊन बसते आणि गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करते, पण गाडी काही सुरू होत नाही. कान्हा हसू लागतो. गौतम काकासुद्धा या दोघांची लुटुपुटूची भांडणं पाहून खूप खुश होतो. सखी गाडीच्या बाहेर येते आणि म्हणते, काका गाडी सुरूच होत नाही आहे, तू त्या टोईंगवाल्यांना कॉल करून सांग बरं. गौतम टोईंगवाल्यांना कॉल करतो आणि सांगतो की आमची गाडी बंद पडली आहे, तुम्ही लवकर येथे या. सखी विचारते, काय झालं? गौतम सांगतो, त्यांना अजून कमीत कमी अर्धा तास लागणार आहे. हे ऐकून सखीला मोठा धक्का बसतो. सखी विचारते, अर्धा तास येथेच थांबायचं का? तर गौतम म्हणतो, नाही, अर्धा तास तू येथे थांबू नको, कारण ऊन खूप आहे, तुला उन्हाचा त्रास होईल आणि तू घरी जायला हवं. पण या एरियामध्ये रिक्षा किंवा टॅक्सीसुद्धा येत नाही. तो रिक्षावाला मी कसाबसा हातपाय पडून आणला होता की ॲक्सिडेंट झाला आहे, मला जायचं आहे म्हणून तो आला. त्यामुळे तू एक काम कर, तू कबीरबरोबर त्याच्या बाईकवर घरी जा. तर सखी चिडून म्हणते, नाही, या माणसाच्या बाईकवर मी कधीच बसणार नाही. तर कान्हा म्हणतो, ओ सखी मॅडम, मी माणूस नाही आहे, मी नवरा आहे तुमचा. तर सखी म्हणते, नवरा? कसला नवरा? तू एक गोष्ट विसरतोय, आपला डिवोर्स होणार आहे. तर कान्हा म्हणतो, मी नाही विसरते, तुम्ही विसरताय. डिवोर्स होणार आहे, झाला नाही आहे आणि त्याला अजून 1 महिना बाकी आहे. सखी म्हणते,
ती तर फक्त एक फॉर्मॅलिटी आहे, ऑफिशियली होणार आहे, पण मनातून आपला डिवोर्स झालाय असं मी मानलंय. कान्हा म्हणतो ठीक आहे, नवरा म्हणून यायचं नसेल तर तुम्ही मला पैसे द्या. ते नाही का आजकाल बाईक टॅक्सी असतात, आपण बाईक टॅक्सी ऑनलाईन बुक करतो, तो माणूस येतो, आपण त्याला OTP देतो, तो आपल्या इच्छित स्थळी पोहोचवतो, आपण त्याला पैसे देतो. हवं तर तुम्ही तसं करा, मला पैसे द्या. सखी म्हणते, आत्ता कसं मनातला बोलला, पैसा द्या. तुझ्या मनात फक्त पैसे पैसे पैसे. तू पैशासाठीच मला फसवलं आणि आता मला घरी सोडतोय, ते सुद्धा फक्त पैशासाठी. ठीक आहे, देईल मी तुला पैसे, पण मी तुला चिटकून बसणार नाहीये. तर कान्हा म्हणतो, मग बेडरूममध्ये जसं आपल्यामध्ये मोरपीस ठेवायचा बेडवर, तसं आता बाईकवर सुद्धा मोरपीस ठेवणार आहे का? तर सखी म्हणते, माझ्याकडे त्याची पण आयडिया आहे. आणि मग सखी ही तिच्या गाडीत जाते आणि गाडीतून एक उशी आणते आणि म्हणते, ही उशी ठेवेल मध्ये मी. मग कान्हाचा सुद्धा नाईलाज होतो. कान्हा आणि गौतम गाडी उभी करतात. गाडी काही सुरू होत नसते. सखी म्हणते, पा काका, याची गाडी सुरू होत नाही, हा काय मला घरी सोडणार आहे? तर कान्हा म्हणतो, गाडी सुरू होणार आहे. आणि कान्हा पुन्हा एकदा 1-2 किक मारतो, पण गाडी सुरू होत नाही. सखी म्हणते, झाली का? तर कान्हा म्हणतो, तुम्ही या ना, तुम्ही गाडी सुरू करून पहा, कदाचित तुम्ही किक मारल्याने होईल. सखी कान्हाजवळ येते, कान्हाच्या खांद्यावर हात ठेवते. त्यामुळे कान्हा खूप खुश होतो. सखी एकदा किक मारते, 2दा किक मारते, पण गाडी काही सुरू होत नाही. पण तिसऱ्यांदा गाडी सुरू होते. त्यामुळे सखीला खूप आनंद होतो. कान्हाच्या चेहऱ्यावर सुद्धा गोड स्माईल येते. गौतम काका सुद्धा खुश होतो. कान्हा आणि सखी दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. सखी आणि कान्हा दोघे खुश असतात, पण तेवढ्यात सखी ही कान्हाच्या मागे जाऊन बसते, दोघांमध्ये एक उशी ठेवते. आणि कान्हा म्हणतो, मॅडम OTP. तर सखी चिडून म्हणते, चल लवकर, नको नाटकं करू. आणि मग हे दोघेही सखीच्या घरी जायला निघतात. या दोघांना असं पाहून गौतम खूप खुश होतो. त्यालाही आनंद होतो की रागात का होईना हे दोघे आज एकत्र घरी गेले आहेत. थोड्याच वेळात कान्हा सखीला घेऊन घरी पोहोचतो. सखी ही बाईकवरून खाली उतरते आणि कान्हाला विचारते, QR कोड? कान्हा म्हणतो, QR कोड? कोणता QR कोड? सखी म्हणते, अरे तुम्हाला घरी पोहोचवलं ना, त्याचे पैसे द्यायचेत, ऑनलाईन पैसे देते, काढ तुझा QR कोड. तर कान्हा सांगतो, सॉरी सखी मॅडम, मी ना घरी मोबाईल चार्जिंगला लावला होता, घरीच विसरून आलो आहे, त्यामुळे QR कोड नाही आहे. सखी म्हणते, ठीक आहे, मी घरात जाते आणि पैसे घेऊन येते. तर कान्हा म्हणतो, नाही नाही नाही, तुम्ही घरी कसं जाणार? मी तुम्हाला आणून सोडले ना, तुम्ही मला आत्ताच्या आत्ता पैसे द्यायचे. तर सखी विचारते, अरे यार, ही काय जबरदस्ती आहे? मी तुला देते ना पैसे, पण आता माझ्याकडे मोबाईलसुद्धा नाही आहे, मी गाडीत विसरले, आणि माझी पर्ससुद्धा नाही आहे, तीसुद्धा गाडीत राहिली. घरात जाऊन पैसे घेऊन येते आणि देते. कान्हा म्हणतो, नाही नाही नाही, तुम्ही घरात गेला आणि परत बाहेर नाही आला, मग असं कसं? तुम्हाला पैसे द्यावेच लागतील. सखी चिडून म्हणते, तू अशी जबरदस्ती करू शकत नाही, एक तर तुझ्याकडे सुद्धा मोबाईल नाही आहे, मी कॅश देते ना, थांब 2 मिनटं, घेऊन येते. कान्हा म्हणतो, पण माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे ना, तुम्ही पळून गेला, मग माझे पैसे नाही दिले, मग तुम्हाला पैसे आत्ताच्या आत्ता द्यावेच लागतील. सखी खूप चिडते आणि विचारते, मग कसे देऊ तुझे पैसे? तर कान्हा म्हणतो, तुम्ही एखादी वस्तू मला द्या. सखी विचारते, वस्तू? कोणती वस्तू? कान्हा सखीच्या हातातली उशी पाहतो आणि म्हणतो, ही उशी मला द्या, ही उशी मला खूप आवडली आहे. तर सखी म्हणते, नाही नाही नाही, ही उशी खूप महागातली आहे आणि तुझ्या बाईक टॅक्सीचे किती झाले असतील? 50-100 रुपये. मी तुला नाही देणार ही उशी, महागातली उशी आहे. तर कान्हा चिडून म्हणतो, फक्त 50-100 रुपये? ह्या बाईक टॅक्सीचे वेगळे, तुम्ही माझ्या गाडीला ठोकलं, माझ्या गाडीचं नुकसान केलं, त्याचे वेगळे, मी खाली पडलो त्याचे वेगळे, माझा इतका अनमोल जीव गेला असता त्याचे वेगळे. एवढे सगळे पैसे नक्कीच तुमच्या उशीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत, तुम्हाला उलटं स्वस्तात पडतंय. सखी खूप चिडते आणि म्हणते, कसा आहेस तू? सगळा हिशोब लावतोयस प्रत्येक गोष्टीचा, काही भावना वगैरे काहीच नाही आहे ना? तर कान्हा म्हणतो, आधी स्वतःकडे पहा, स्वतःकडे आहेत का काही भावना? सखी खूप चिडते आणि म्हणते, गप्प बस, मला तुझ्याशी वाद नाही घालायचा आहे, घे ही उशी. कान्हा ही उशी घेतो, खूप खुश होतो. सखी मात्र दुःखी होते, ही माझी आवडती उशी होती, आता तुला द्यावी लागली. कान्हा म्हणतो, नका काळजी करू, मी या उशीची खूप प्रेमाने काळजी घेईल. कान्हा या कुशीला कवटावतो. सखी खूप चिडते, रागारागाने जाऊ लागते. तर कान्हा तिला थांबवतो आणि विचारतो, सखी मॅडम, माझं गिफ्ट तुम्हाला आवडलं का? सखीला आठवतं की कान्हा धोबीवाला बनून घरी आला होता आणि त्याने सखीला एक गिफ्ट दिलं होतं. यात सन्हा नाव असलेला कुर्ता होता. सखीला हे सगळं आठवतं. कान्हा विचारतो, तुम्हाला तो ड्रेस आवडलाच असेल, मला गॅरंटी आहे,
मला एकदा तुम्हाला त्या कुर्त्यात पाहायचंय. सखी चिडून म्हणते, मी या आयुष्यात पुन्हा तो कुर्ता कधीच घालणार नाहीये, तू मला त्या कुर्त्यात कधीच पाहू शकणार नाही. असं म्हणून सखी घरात निघून जाते. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, माझा शब्द आहे तुम्हाला, लवकरच तुम्ही तो कुर्ता घालाल. कान्हा खूप खुश होतो आणि या उशीकडे पाहून हसू लागतो. आणि मग थोड्या वेळाने रात्र होते आणि सरकार आपली नाटकं सुरू करते. सखी बा, मी तुझ्या पाया पडते, मला माफ कर, माझी खूप मोठी चूक झाली, मीच तुला त्या गाडीत पाठवलं, माझ्यामुळे तुझा इतका मोठा अपघात झाला. आणि 2 फुटांवरून स्वतःच्या गालावर थोबाडीत मारण्याचं नाटक करते, पण आवाज मात्र येतो. सखी म्हणते, आई, तू कशाला स्वतःला त्रास करून घेतीये, स्वतःला शिक्षा देतीये, जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये ग. तर सरकार म्हणते, असं कसं, माझ्यामुळे सगळं झालंय, मीच ही चूक केली आहे, मीच तुला बाहेर पाठवलं मार्केटमध्ये, आज तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर माझं काय झालं असतं, मीच सगळी चूक केली आहे, माझ्यामुळे सगळं झालंय. तर सखी म्हणते, अगं गाडीचे ब्रेक फेल झाले, त्यात तुझी काय चूक, गौतम काकाने सांगितलं गाडीची सर्व्हिसिंग झाली नव्हती, त्यामुळे गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत. सरकार लगेच आपला पुढचा प्लॅन बनवते आणि म्हणते, गौतम भाऊजींना कसं माहीत. तर सखी सांगते, जेव्हा गाडीचे ब्रेक फेल झाले होते तेव्हा काकानेच मला कॉल केला होता आणि माझा ॲक्सिडेंटसुद्धा तेथे झाला तर, आणि मग तो आला होता आणि त्याने मला घरी पाठवलं. तर सरकार चिडून विचारते, म्हणजे एवढं काही झालं आणि गौतम भाऊजींनी तुला एकटीला घरं पाठवलं. तर सखी सांगते, नाही, म्हणजे एकटीला नाही पाठवलं, कबीर बरोबर बाईकवर पाठवलं. सरकारला मोठा धक्काच बसतो. सखी म्हणते, आई, पण तसं आमच्यात काही नाहीये, मी आमच्या दोघांमध्ये एक उशी ठेवली होती, मी त्याला चिटकले नव्हते, त्यामुळे तू रिलॅक्स हो, टेन्शन घेऊ नको. सरकारला खूप राग येतो, पण सरकार लगेच सखीच्या मनात संशय निर्माण करते आणि म्हणते, मला तर काही कळतच नाहीये सखी, म्हणजे तुझा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच वेळेस गौतम भाऊजी पण तेथे आले आणि कबीर पण तेथे आला, म्हणजे हे सगळं झालं तरी कसं. सखी विचारते, आई, तुला काय म्हणायचं आहे नेमकं. आणि इकडे कबीर हा ऑफिसमधून घरी परत येतो. तो पाणी पिणार इतक्यात वेदू त्याला कॉल करते. कबीर म्हणतो, बोल वेदू, सांग काय झालंय. आणि वेदू खूप घाबरलेली असते. ती कान्हाला सांगते, सर, त्या मनस्विनीने सखी मॅडमला मारण्याचा प्लॅन बनवलाय. आज रात्री दुधातून तिला कसलं तरी औषध देणारे आणि कायमचं झोपवणारे. कबीरला जबर धक्काच बसतो. कबीर चिडून म्हणतो, मला माहीतच होतं, आता सगळी प्रॉपर्टी सरकारच्या नावावर झाली आहे, मग सखी मॅडमचा काय उपयोग, म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न करते ती. वेदू, तू घाबरू नकोस, मी तेथे येतो, मी सखीला काहीच होऊ देणार नाहीये, पण मी तेथे पोहोचेपर्यंत तू सखी मॅडमची काळजी घे, त्यांना ते दूध पिऊ देऊ नकोस, मी पोहोचतोय. असं म्हणून कान्हा फोन कट करतो. वेदूला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे सरकार ही सखीच्या मनात संशय भरते की जेव्हापासून गौतमने त्या कबीरची साथ द्यायला सुरुवात केली आहे ना, असंच घडतंय. तू गौतम भाऊजींना ताकीद दिली की तुम्ही त्या कबीर बरोबर संबंध ठेवू नका, पण मला असं वाटतंय हे सगळं कबीर आणि गौतम भाऊजींचंच षडयंत्र आहे. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. सखी म्हणते, आई, तुला काय म्हणायचंय, म्हणजे गौतम काकाने माझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. तर सरकार म्हणते, नाही ग, गौतम भाऊजी असं कधीच करू शकत नाही, हे सगळं त्या कबीरने केलं असेल, माझा त्याच्यावर संशय आहे. पण गौतम भाऊजी ना त्या कबीरची खूप मदत करताय आणि त्यांचा तर माझ्यावर सुद्धा संशय आहे. त्यांना असंच वाटतंय की मी तेजस्विनी नाही आहे तर मनस्विनी आहे, सरकार आहे, आणि ते माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहत होते. सखी, तूच सांग, आता मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय करू, मला तर काही कळतच नाही आहे. आणि सरकार पुन्हा एकदा रडण्याचं नाटक करते आणि सखीला घट्ट मिठी मारते. सखीसुद्धा इमोशनल होते आणि सरकारला म्हणते, आई, कुणाचा विश्वास बसो वा ना बसो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की तूच माझी आई आहेस, तूच तेजस्विनी आहे. आणि आता मी काकाला ठणकावून सांगते की यानंतर जर त्याने तुझ्यावर संशय घेतला आणि त्या कबीरची मदत केली तर मी त्याच्याशी सगळे संबंध मोडून टाकेल. मग काही झालं तरी त्याचा आणि माझा कोणताही संबंध राहणार नाही. हे ऐकून सरकार खूप खुश होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सखी आणि कान्हाची लुटूपुटूची भांडणं पाहायला खरंच मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड धमाकेदार असणारे, खूप मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस्विनी म्हणजे सरकार ही सखीला म्हणेल, सखी तू थांब, मी तुझ्यासाठी थंडगार दूध घेऊन येते, ते दूध पिऊन तू झोप. सखी म्हणेल ठीक आहे, आणि मग सरकार
तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहणार. इकडे कान्हा म्हणजेच आपला कबीर सखीच्या घराकडे यायला निघालेला असेल. तो गाडीत असणार आणि तो गौतमला फोन करून सांगेल, गौतम काका, सरकारने सखीला दुधातून विष द्यायचं ठरवलंय. जोपर्यंत मी पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही सरकार आणि सखीला एकमेकांपासून लांब ठेवा. सखीपर्यंत सरकारला पोहोचू देऊ नका. आणि इकडे सरकार चक्क या थंडगार दुधामध्ये विष मिसळणार आणि आता सखीला हे विष द्यायचं आणि सखीचा जीव घ्यायचा असं सरकारने ठरवलेलं असेल. मग गौतम सखी आणि सरकारची भेट कशी होऊ देणार नाही? तो सरकारला अडवू शकेल का? कान्हा वेळेत पोहोचणार का? आणि जर कान्हा वेळेत पोहोचला तर तो सरकारला कसं थांबवणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? हे नवीन नवीन ट्विस्ट आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.